तुझ्या जगात लग्न म्हणजे फक्त एक खेळ असतो का? काय वेगळं असतं त्यात? लग्न म्हणजे लग्नच ना. रुद्र शांतपणे खोलीत शिरला. चेहऱ्यावर भाव नव्हते, फक्त थकलेली नजर. रुद्र, हे काय चाललंय? शिवाईने आश्चर्याने विचारलं. ऐकलं मी तुझा आजोबा परत आलाय, त्याने काही दबाव आणला का? रुद्रने खुर्चीवर बसत खोल श्वास घेतला. डोळ्यात धुरसरपणा, जणू भावनांचं वादळ दाबून ठेवलेलं. हो, धमकी दिली त्याने, पण ती गौण गोष्ट आहे. मी नको म्हणलो असतो तर कोण मला भाग पाडू शकलं असतं? काव्य आणि माझं सगळं आता पूर्ण संपलं पाहिजे. पूर्ण विराम. शिवाय काही क्षण शांत राहिला. मग त्याने फक्त एक दीर्घ सुस्कारा सोडला. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र आणि जेसिका यांच्या एंगेजमेंटची बातमी संपूर्ण बिझनेस सर्कलमध्ये गाजली. त्याचवेळी काव्य आपल्या कंपनीत प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त होती. रात्री घरी आली तेव्हा तिने पाहिलं शिवाय आणि दिव्या काहीतरी गुपचूप बोलत होते. काव्य आल्यावर दोघेही अचानक शांत झाले. काय चाललंय? माझ्या मागे काही चर्चा चालू आहे का? असं काही नाही, फक्त कामाचं बोलणं होतं, दिव्या घाबरत म्हणाली. तर मग माझं नाव ऐकून दोघे गप्प का झालात? काव्याने अचानक दिव्याचा फोन हातात घेतला. अगं काव्या, दिव्या ओरडली, पण उशीर झाला होता. फोनच्या स्क्रीनवर हेडलाईन चमकत होती. रुद्र आणि जेसिका यांचा साखरपुडा ठरला. काव्या काही क्षण स्तब्ध उभी राहिली, मग हलका हसली. त्याचं अभिनंदन कर, अखेर त्याला त्याच्या दर्जाची मुलगी मिळाली. शिवायने सौम्य स्वरात म्हटलं. काव्या, मला माहिती आहे रुद्रला जेसिका आवडत नाही. त्याचा आजोबा जबरदस्ती करत आहे. काव्याने फक्त शांतपणे उत्तर दिलं. व्यवसाय जगात असं नेहमी होतं. घराण्याचं मिलन म्हणजे भावना नाही, करार असतो. पण आतून मात्र तिचं मन कोसळत होतं. बहुधा लवकरच तो घटस्फोटासाठी संपर्क करेल, ती स्वतःशीच म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्रचा फोन आला. आपल्याला भेटायचं आहे, तो म्हणाला. घटस्फोटासाठी का? चालेल, काव्य निर्विकार आवाजात म्हणाली. हो, तू वेळ सांग, मी कधीही मोकळी असते. तूच ठरव, सोमवारी भेटू, रुद्र म्हणाला. ठीक आहे, ती शांतपणे म्हणाली. त्या रात्री कंपनीत छोटा सेलिब्रेशन डिनर होता. काव्या हसतमुखाने सर्वांना म्हणाली, आपल्या प्रोजेक्टचं यश आपल्यावर अवलंबून आहे. चला, सर्वांनी एकत्र प्रयत्न करू. सगळ्यांनी ग्लास उचलले. काव्या बाहेर पडली आणि तिथेच तिला विवेक भिंतीला टेकून उभा दिसला, जणू तिच्या मागे लागलेल्या सावलीसारखा. काव्या, किती दिवस झाले? माझी आठवण आली का? काव्य डोळे वळवत म्हणाली. हो, आली. रोज तुझ्यासारख्या त्रासदायक लोकांचीच आठवण येते. काव्या, तुला वाटतं मी श्रीमंत नाही, पण मी खूप पैसा कमावला आहे. एकदा विचार कर माझ्याबद्दल. विवेकने हसत म्हटलं. कितीही पैसा असला तरी तू माझ्या टाईप नाहीस. का? मी सुंदर नाही का? की तरुण नाही? दोन्ही आहेस, पण आकर्षक नाहीस. काव्याचं प्रत्युत्तर धारदार होतं. विवेक चिडला. काव्या, एक दिवस मी तुला माझ्या पायाशी आणीन, तो रागाने म्हणाला. काव्य मागे वळली, पण तिच्यासमोर अचानक काही अनोळखी पुरुष उभे होते. त्यांनी तिला वेढून घेतलं. तूच काव्य आहेस ना? राजदीप सरांनी सांगितलं. तू त्यांना मूर्ख बनवलंस. आज तुला त्याची किंमत चुकवावी लागेल. त्यांच्यातला एक म्हणाला. काव्य थोडा वेळ थांबली. तिला लगेच कळलं, राजदीपला तिचं जुगारातील फसवणूक कळलं आहे. शांतपणे बोलूया, ती म्हणाली. पण ते हसले. शांतपणे नाही चालणार. राजदीप सर म्हणाले, आजची रात्र तुझी शिक्षा आहे. काव्य निश्चल उभी राहिली, मग म्हणाली, ठीक आहे, मी येते. ती चालत त्यांच्या मागे गेली. विवेकने हे दृश्य पाहिलं. त्याला वाटलं ती स्वच्छेने जात आहे. ही तर खरंच नीच बाई आहे, त्याने मनात म्हटलं आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी फोन काढला. पण पुढच्या क्षणी काव्याने बाजूला पडलेला लाकडी दांडा उचलला आणि जोरात एका माणसाच्या डोक्यावर मारला. तो खाली कोसळला. काव्या आता वेगळीच दिसत होती. रात्रीच्या मंद प्रकाशात तिच्या डोळ्यातून भीती नव्हे, रोष आणि सामर्थ्य झळकत होते.
ती एकामागून एक प्रहार करू लागली. थांब, वेडी तू. बाई, माफ कर, आमचं चुकलं. काव्याने दांड्याने त्यांचा मार्ग अडवला. एका माणसाच्या छातीवर पाय ठेवत म्हणाली, ही स्त्री घाबरत नाही. पुढच्या वेळी एखाद्या स्त्रीकडे डोळे वर करून पाहिलं तर ह्याच दांड्याची आठवण ठेवा. ते सगळे भीतीने थरथरत जमिनीवर पडले. विवेकचे हात थरथरत होते. त्याच्या फोनवर रेकॉर्डिंग सुरू होतं. पण आता त्याला कळलं, ती बाई नाही, ती शूरवीर स्त्री होती. काव्या थंड हसत म्हणाली, काय झालं? दिवाण साहेबांनी सांगितलं ना, आज रात्री मला तुम्हा लोकांसोबत मजा घ्यायची आहे. अजून काम अर्धवटच राहिले. तिने त्या माणसाच्या पायाकडे खोडकर नजरेने पाहिलं. अर्थ स्पष्ट होता. तो माणूस घाबरून घामाघूम झाला. माफ करा, आम्ही चुकलो, आम्ही खरंच चुकलो, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. काव्याने एक तुच्छ हसू केलं आणि हातातली काठी बाजूला फेकून दिली. ती दाराकडे निघाली, पण दारात उभी असलेली एक ओळखीची आकृती पाहून थबकली. विवेक. समोर विवेक उभा होता, पूर्णपणे गोंधळलेला. तिचं नाव ऐकताच तो भानावर आला. तू इथे काय करतेस? काव्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे निघाली. विवेक क्षणभर थांबला, मग तिच्या मागे गेला. काय झालं होतं? ते लोक तुझ्याशी भांडत होते का? काव्याने वळून पाहिलं. कुतूहल आहे. तू पण मार खायचाय का? नाही ग, तो गडबडला. पण आतून तो चक्रावला होता. इतकी बारीक सारीक दिसणारी ही मुलगी एवढ्या 4-5 लोकांना कशी हरवली? तू एवढं मारामारी कसं शिकलीस? त्याने विचारलं. काव्या शांतपणे म्हणाली, ज्याचं आयुष्य रोज संघर्षात जातं त्यांना स्वतःचं रक्षण करायला शिकवायचं लागतं. बाहेर जगताना हेच हत्यार असतं. आणि तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी पण श्रीमंत घरातला आहे, विवेक म्हणाला. ती उपासाने हसली. तुझ्या वागण्यातली लहानपण पाहतं. हो, तू नक्की श्रीमंत घरातलाच असशील. ती पुढे गेली आणि म्हणाली, पाठलाग करू नकोस, दुसरं काही काम कर. विवेक तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या डोळ्यातील आत्मविश्वास त्याला हादरून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच गायकवाड कुटुंबात सगळीकडे लग्नाच्या तयारीचा गोंधळ सुरू झाला होता. रुद्र आणि जेसिकाच्या साखरपुड्याचं आमंत्रण सर्व व्यावसायिक वर्तुळात पोहोचलं. काव्या ऑफिसमध्ये प्रोजेक्टचं काम पूर्ण करून बाहेर पडत होती, तेव्हा तिला एका व्यक्तीने आमंत्रण दिलं. मॅडम, हे गायकवाड परिवाराकडून आमंत्रण आहे. सर नाहीत म्हणून तुम्हीच घ्या. काव्याने घेतलं आणि त्यावर लिहिलं वाचताच तिचे डोळे काही क्षण स्थिरावले. रुद्र आणि जेसिका साखरपुडा समारंभ. तिचं हृदय क्षणभर जड झालं. ज्याच्याशी ती लग्न करून इतका काळ एकटी लढली, त्याचं आता दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न ठरतंय. तिनं खोल श्वास घेतला. निमूटपणे आमंत्रण शिवायच्या टेबलावर ठेवलं आणि बाहेर निघाली. त्या रात्री गायकवाड वाड्यात आजोबा पुण्यात त्याच विषयावर बोलत होते. ही जुनी हवेली आता मोडून टाक. तुझ्या आईने इथे राहिलं म्हणून तू इतका जिव्हाळा बाळगतोस, पण लग्नासाठी हे ठिकाण शोभत नाही. रुद्र थंड स्वरात म्हणाला, आजोबा, मी आधीच जेसिकाशी साखरपुडा मान्य केलाय, पण ही हवेली मी कधीच पाडणार नाही. लग्नासाठी दुसरी जागा विकत घेईन. तू माझं ऐकत नाहीस. आजोबा चिडले. तुमचं काम संपलं असेल तर जा. आयशा आणि आदित्य येणार आहेत. कदाचित तुम्हाला पण पंतू भेटतील, रुद्र म्हणाला. माझे पंतू अजून नाहीत. ते संतापले आणि निघून गेले. 1 आठवड्याने साखरपुडा आहे, काही गडबड नको. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबा पुन्हा नदीकाठी मासेमारीसाठी गेले. तिथे त्यांना आयशा भेटली. घ्या ना आजोबा, हा गोळा घ्या, ती म्हणाली. नको बाळा, आई म्हणत नाही का तुला गोड खाऊ देत नाही? त्यांनी विचारलं. हो, मी आजारी आहे ना, पण माझं ऑपरेशन झालं की मी ठीक होणार आहे. आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. इतकी लहान मुलगी आणि एवढं मोठं धैर्य. पण आजोबा, माझे बाबा खूप वाईट आहेत. ते दुसऱ्या बाईशी लग्न करणार आहेत. काय? आजोबा चकित झाले. हो, पण माझी आई खूप चांगली आहे. बाबा नक्की पश्चाताप करतील. आजोबांनी मान हलवली. हे बरोबर म्हणालीस ग. एवढ्या गोड मुलीचा बाप असं वागतोय म्हणजे संस्कारच नाहीत. आयशा हसली. ठीक आहे आजोबा, मी चालले. त्या दिवशी दुपारी काव्य आणि रुद्र ठरल्याप्रमाणे पुण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात सिव्हिल अफेअर ब्युरो पुणे रजिस्टर ऑफिसमध्ये भेटले. काव्य दस्तऐवज हातात घेऊन म्हणाली,
तुझं लग्न ठरते पण मला आमंत्रणसुद्धा नाही दिलंस. रुद्र थंड हसला. तुझी किंमत इतकी नाही की तुला माझ्या साखरपुड्याला बोलवावं जावं. तू? काव्याचा आवाज थरथरला. त्याच्या प्रत्येक शब्दात तीव्र चटका होता.